हे हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर आजचं जे व्लॉग आहे ते खूप महत्त्वाचं होणार आहे, कारण की आता हे श्रावण महिना आपलं सुरू झालेला आहे. तर श्रावण महिना जो की फुल्ली डेडिकेटेड असतो शिवाजी, जे भगवान शंकर आहे त्यांची पूजेसाठी पूर्ण हा महिना असतो. म्हणजे अति उच्च कोटीचा आपण ह्याच्यामध्ये सेवा करून खूप जास्त पुण्य प्राप्त करू शकतो. तर मी सर्वांना, मला एकच निवेदन आहे की आपण पैसा कितीही कमवू, एका वेळेस पैसा कामाला येतो, मी असं नाही म्हणत. पैशाशिवाय आपण जगू शकत नाही. एक चांगली लाईफ जी आहे आपण पैशाशिवाय जगू शकत नाही. पैसा कामीही येतो, पण जिकडे पैशाचा काम संपतो ना, तिकडे आपल्या पुण्याचा जो साठा आहे ना, तो कामाला येतो. कारण पैसा घालून घालून ही शेवटी जेव्हा दवाखान्यामध्ये डॉक्टर म्हणतात ना की आता देवांवरती आहे सगळं, तेव्हा कुठं ना कुठं आपला पुण्याचा जो साठा आपण जमा केलेला असतो ना, तो कामी येतो. म्हणजे आणि पैसा कसा आहे की जर एखाद्या वेळेस पैसा कमी बी असला ना, आपण घर विकू, शेत विकू, काहीतरी कुठंतरी सोने दागिने विकून आपण पैसा ॲडजस्ट करू शकतो. पण पुण्य जो आहे ना, तो पुण्य आपण ॲडजस्ट करू शकत नाही. तो पुण्य आपण आपल्या स्वतःला कमवावं लागतं. म्हणजे तुमचं पुण्याचा भाग आहे तो तुम्हाला कामी येणार आहे. पैसा कसं दुसऱ्यांचा असेल तर तुम्हाला कामी पडू शकतो. कोणाचंही असं तर मी उसने घेऊ शकते, बँकेकडून घेऊ शकते, काम करू शकते, पण पुण्य हे तुम्हाला स्वतःला कमवावं लागेल. त्याच्यामुळे प्लीज तुमच्याकडून विनंती आहे, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या स्वतःसाठी तुम्ही पुण्य कमवा. माणूस आहे, बाहेर जात आहे पैसा कमवण्यासाठी, तर तुम्ही पुण्य कमवा. माणसाचा पैसा जेव्हा थक हारून जाईल, तेव्हा तुमचं आपण कमवलेलं, बाई म्हणून कमवलेलं जे पुण्य असतो, तो कुठं ना कुठं आपल्याला कामी येतो. आणि शेवटी आपली जीत होते, आपण जिंकतो त्या युद्धामध्ये. कोणतंही युद्ध असो, युद्ध म्हणजे तोच नाही जे आपण बॉर्डरवर जाऊन लढतात. रोज आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन युद्ध असतो, ज्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर म्हणून मी श्रावण महिन्यामध्ये जे लेडीज जॉबला जातात त्यांना पर्याय नाही आहे, पण तुम्ही जर घरी असत असाल, आता जॉब ही तुम्ही थोडासा वेळ काढून जर केलं, कोणतीही एक सेवा जे मी सांगत आहे त्याच्यामध्ये कोणतीही एक सेवा तुम्ही केली तरी भरपूर झालं. कारण देवांना माहिती आहे की तुम्हाला काम आहे, जॉब आहे म्हणून. पण स्पेशली ज्या लेडीज घरी असतात म्हणजे त्यांना पण भरपूर काम असतं, तरीही आपण वेळ काढून पूजा करू शकतो. बाया जॉबला जाणारे, घरी असणारे, त्यांना खूप फरक असतो. त्यांना बाहेर जावं लागतं, त्यांना वेळ नसतो. पण आपण कसं आहे, एखाद्या वेळेस एक काम कमी करू, पण ही सेवा देवांची सेवा आहे, ते नक्की एकदा करा. आपल्या घरात उच्च कोटीची जे रुद्रपाठ असतो, खूप खूप महत्त्वाचा असतो. श्रावण महिन्यामध्ये मी तर संकल्प केलेला आहे की मी रोज श्रावण पूर्ण संपेपर्यंत रुद्रपाठ, आता मी कोणतं सेवा केलेली आहे ते मी तुम्हाला सांगते याच्यावरती. की एकतर आपल्याकडे महादेवाचं पिंड असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे कोणतंही पिंड असो, पण तुमच्याकडे जर नाही आहे ना, तर हा एकदम बेस्ट टाईम आहे तुमच्या लाईफमध्ये की तुम्ही महादेवाचा पिंड घरी घेऊन या आणि त्याची स्थापना करा आणि त्याची विधिवत पूजा तुम्ही रोज श्रावण महिन्यामध्ये करा. तर काय करायचं की घरातल्या जे एक पिंड आहे त्याच्यावरती आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे, म्हणजे रुद्र लावायचं आहे. तुमच्याकडे जर अभिषेक पात्र असेल तर त्याच्याने हे करा. आता माझ्याकडे अभिषेक पात्र नव्हतं, त्याच्यामुळे मग मी चम्मचनी हे केले होते. तेही ऑप्शन आहे आपल्याकडे. व तुम्हाला जे नित्यपुस्तिका असते आपले केंद्राची, दिंडोरी प्रणित केंद्राची नित्यपुस्तिका असते, त्याच्यामध्ये सगळे मंत्र वगैरे, स्तोत्र काय म्हणायचं ते सगळं दिलेलं आहे. फक्त तुम्हाला त्याचं वाचन करायचं आहे मनाने. कंडिशन आहे मनाने करायचं आहे सेवा. आणि नाही बी मन असलं ना, तर बरोबर तुम्ही जेव्हा करणार ना, ऑटोमॅटिक तुमचं मन लागून जाणार त्याच्यामध्ये. तर तुम्ही पंचामृत असेल तर पंचामृतने करा. आता मी ठरवले की जे दर सोमवार असणार आहे त्या दिवशी मी पंचामृत वरने आणि विधिवत पूजा वेगळं करणार आहे. म्हणजे 108 बेलपत्र, पंचामृतने अभिषेक वगैरे. पण आपण रोज जर करायचं असं, रोज मी फक्त पाण्याने करणार आहे, पण रुद्राभिषेक वगैरे सगळंच करणार आहे मी. 1.5-2 तासामध्ये होऊन जाईल ती पूजा. पण आपल्याला असं वाटतं, आपल्याला कुठं गुफेमध्ये, हिमालय पर्वतावर जाऊन देव शोधत बसायचं नाही. देव आपल्या घरात आहे, आपल्या स्वतःमध्ये आहे देव. स्पेशली तुम्ही मनाने कुठूनही पूजा करा, देव नक्कीच पावणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल नाही मी मंदिरात जाऊन पूजा करते, तर तसं करा. नाही वाटत असेल घरी करायचं आहे मला, तर घरी करा व्यवस्थित सगळं. घरी म्हणजे कसं आपण लेकरं बाळही बघू शकतो आणि मनाने पूजाही करू शकतो. मग बाहेर गेले की मुलं आले का नाही असं टेन्शन असतो. म्हणून मी तर घरीच पाठ करणार आहे. आणि म्हणजे जे काही माझी सेवा असणार आहे, बाहेर जाऊन फक्त एक लोटा जल अर्पण करून आलं बाहेरच्या पिंडावरती, बाहेर जे महादेव आहे त्यांना, तरी भरपूर झालं. तर मी काय केले होते, घरच्या घरी पिंडावरती रुद्राभिषेक केला होता. त्याच्यामध्ये शिव महिम जे स्तोत्र आहे आपलं ते वाचायचं.
ते करत करत वाचायचं आणि त्या करत करत आपल्याला अभिषेक करायचं. गणपती अथर्वशीर्ष वाचा, रामरक्षा स्तोत्र वाचायचं, रुद्र असतो रुद्राध्याय ते आणि चमक विभाग तो वाचायचा, शिवकवच वाचायचं, महामृत्युंजय मंत्र आपल्याला त्याच्यावरती वाचायचा आहे. आणि तुम्हाला जर शक्य झालं तर कालभैरवाष्टक म्हणा. आणि शिव अष्टोत्तर नामावली तर खूप सुंदर दिलेली आहे आपली नित्यपुस्तिकामध्ये. म्हणजे भगवान शिवाचे 108 नाव दिलेले आहेत आणि मी एक एक नाव घेत एक एक बेलपत्र वाहिले होते. म्हणजे एवढं सुंदर असं वाटलं ना, माझी पूजा खूप चांगली झाली माहिती आहे का. आणि ज्या दिवशी मी एडिट करते ना व्हिडिओ, मी खरं सांगते तुम्हाला, म्हणजे ज्या दिवशी मी सोमवारची पूजा केली त्याच दिवशी रात्री स्वप्नामध्ये माझ्या भगवान शंकर आले होते. श्री स्वामी समर्थची शपथ घेऊन सांगते मी, मला त्यांनी दर्शन दिलेले आहे. मला एवढं स्वतःला, ज्यावेळी तुम्ही पूजा करता तुमचं मन प्रसन्न होऊन जातं ना, म्हणजे तो पूजा साक्षात देवापर्यंत पोहोचलं. आणि त्या दिवशी मला एवढं म्हणजे असं वाटलं ना, मी एवढं सगळं केलं, खूप छान असं वाटलं मला. तुम्ही कालभैरवाष्टक म्हणा, शिवचे 108 नाव आहेत ते एक एक नाव म्हणून तुम्ही बेलपत्र वाहा. जर तुमच्याकडे एक बेलपत्र असेल आणि 108 तुम्हाला नाव घ्यायचं आहे तर तुम्ही एक एक नाव हातात बेलपत्र धरून एक एक नाव घेऊन पूर्ण 108 नाव म्हणायचं आणि शेवटी 108 नाव म्हणल्यानंतर तुम्ही ते बेलपत्र वाहून द्यायचं. तर असे काही जे सेवा आहेत ते तुम्ही करा. संजीवनी मंत्र आहे, अमृत संजीवनी मंत्र आहे, महामृत्युंजय मंत्र आहे, शिवकवच आहे, हे सगळे पाठ तुम्ही करा आणि बघा मग. आणि मी चॅलेंज देते तुम्हाला, मी चॅलेंज करू शकते पूर्ण यूट्यूबवरती की श्रावणच्या आधी किंवा जेव्हापासून तुम्ही ही सेवा चालू करणार आहे ते डेट लिहून ठेवा कॅलेंडरवरती आणि रोज कंटिन्यू मनाने ही सेवा करा. त्यानंतर तुम्हाला वाटत असेल हे सगळं सेवा केल्यानंतर रोज मग मी काय करते की फक्त पाण्याने हे सगळं सेवा करून घेते, पाणीने अभिषेक वगैरे करून. त्यानंतर मग आपल्याला त्यांना भस्म आहे, त्यांना रुद्राक्ष आहे, त्यांना बेलपत्र आहे. रोज तर एकच वाहते मी, फक्त जे सोमवार असतं त्या दिवशी 108 वाहते. आणि जसं असेल तुम्हाला ते तसं पूजा करा, पण रोज हे करा. आणि श्रावण महिना संपल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की काय बदल घडलेला आहे. कारण मला एका दिवशीच म्हणजे मी केलं ना, ह्याच्यासाठी मी स्पेशल वेगळं व्हिडिओ बनवणार आहे की डिटेलमध्ये पूजा कशी आहे काय नाही. तो बी ह्या चॅनलवर नाही, हा व्लॉग चॅनल आहे आपला. दुसरा जे अजून एक चॅनल आहे आपला वेड फक्त स्वामींचे, त्या चॅनलवर मी ते टाकणार आहे कशी पूजा मी केलेली आहे संपूर्ण. व्हिडिओ आवडला असा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की